कांदे विरुद्ध भुजबळ हा वाद संपूर्ण राज्याने पाहिलाय, अनुभवलाय। आता कोकाटे विरुद्ध भुजबळ असा वाद नाशिककरांना अनुभवायला मिळतोय। मंत्रिपदावरून डावलल्याचा राग छगन भुजबळांना आहेच आहे, पण त्यापेक्षाही आपल्याला डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्री केल्यानं भुजबळांचा अधिकच तिळपापड झालाय। त्यामुळे कोकाटे हे सुद्धा भुजबळांच्या शेपटीवर पाय देण्याची आणि त्यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीयेत। यात मग भुजबळांची खिल्ली उडवणं असो की थेट त्यांच्याच येवला मतदारसंघात जाऊन त्यांना आव्हान देणं असो, बहुधा कोकाटेंनी भुजबळांना अंगावरच घ्यायचं ठरवलेलं दिसतंय। पण आता खरंच फक्त मंत्रिपदावरूनच डावलल्यापुरताचा हा वाद मर्यादित आहे का, की या वादाचं आणखी काही वेगळं कारण आहे? आणि या वादाचं मूळ कारण नक्की काय आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। भुजबळ विरुद्ध कोकाटे हा वाद तसा जुना आहे। कोकाटेंसाठी भुजबळ हे बरेच सिनियर आहेत। 1999 साली ऐनवेळी तिकीट नाकारलं म्हणून कोकाटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आणि शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला। ती कोकाटेंची पहिलीच टर्म होती। त्यावेळी भुजबळ मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पोहोचलेले नेते होते। पण कोकाटे विरुद्ध भुजबळ या वादाची खरी सुरुवात झाली ती भुजबळांची नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झाल्यानंतर। 2004 मध्ये भुजबळांनी मुंबई सोडून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात उडी घेतली। येवल्यातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला। तर 2004 मध्येच माणिकराव कोकाटे यांनीही सिन्नरमधून गुलाल उधळला होता। पण मंत्री असल्याचा इथं भुजबळांना फायदा झाला। त्यांनी पालकमंत्री होत नाशिक जिल्हाच आपल्या हाती घेतला। 2009 मध्ये तर त्यांचा पुतण्या समीर भुजबळ हे सुद्धा लोकसभेला निवडून आले। विधानसभेला स्वतः आणि मुलगा पंकज भुजबळ निवडून आले। तेव्हा भुजबळ हे पुन्हा एक वेळेस पालकमंत्री झाले। त्यामुळे नाशिक म्हणजे भुजबळ आणि राष्ट्रवादी म्हणजे भुजबळ असं एक हाती वर्चस्व तयार झालं। आजही पक्षात त्यांनी नियुक्त केलेले सगळे पदाधिकारी आहेत। याच दरम्यान कोकाटेंनी आपली राजकीय दिशा बदलली। नारायण राणे यांच्या बंडात ते सहभागी झाले आणि शिवसेनेतून बाहेर पडले। 2009 मध्ये कोकाटे काँग्रेसकडूनही निवडून आले। याच काळात छगन भुजबळ आणि कोकाटेंचे संबंध बिघडत गेले। भुजबळ स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करतात, त्यांनी आमच्या प्रत्येक कामात अडथळा आणला। आम्हाला गरज असताना त्यांनी विरोधी व्यासपीठावर बसणं पसंत केलं। तालुक्यातील काँग्रेसच्या अस्तित्वाला त्यांनी सतत आव्हान देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ते 2009 ते 2014 अशी सलग 5 वर्ष करत राहिले। आता याचं उलटं पुढं कोकाटेंनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत काढलं। भुजबळ यांच्याकडून भविष्यात स्थानिक राजकारणात ढवळाढवळ होणार नाही असं ठोस आश्वासन मिळालं तरच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ताठर भूमिकाही कोकाटेंनी घेतली। तेव्हाचे मंत्री बाळासाहेब थोरात, विनायकदादा पाटील आणि राष्ट्रवादीचे दिवंगत दिग्गज नेते तुकाराम दिघोळे यांनी तेव्हा मध्यस्थी केली। पण कोकाटेंनी भुजबळांना तेव्हा चांगलाच इंगा दाखवला। त्या निवडणुकीत भुजबळ हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 41,000 पिछाडीवर राहिले आणि त्यांचा पराभव झाला। त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोकाटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सिन्नरमधून निवडणूकही लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला। तेव्हा राजाभाऊ वाजे हे तब्बल 20,000 मतांच्या फरकांनी निवडून आले। यावेळी भुजबळांनीच वाजेंच्या मागे ताकद उभी केल्याचं बोललं गेलं, कारण राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या असलेल्या शुभांगी गर्जे यांना केवळ 2,000 मतं मिळाली होती आणि त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं। तिथपासून मात्र भुजबळांची ताकद ही कमी व्हायला सुरुवात झाली। तेव्हा ते स्वतः तुरुंगात गेले। 2019 मध्ये नांदगावमधून त्यांच्या मुलाचा पराभव झाला। नाही म्हणायला 2019 ते 2024 या काळात 4 वर्ष त्यांच्याकडे मंत्रिपद होतं। महाविकास आघाडीच्या काळात ते पुन्हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाले। त्यामुळे भुजबळ उभारी घेतील असं वाटत होतं, पण भुजबळांना आपला जुना दबदबा तयार करता आला नाही। दुसऱ्या बाजूला कोकाटेंनी 2019 पूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पक्ष बदलाचं एक वर्तुळ पूर्ण केलं। भुजबळ यांच्या दाव्याप्रमाणे त्यावेळी कोकाटेंना पक्षात घेण्यास शरद पवारांचा विरोध होता, पण आपल्यामुळेच त्यांना पक्षात घेतलं गेलं असंही भुजबळांनी सांगितले। मात्र त्या निवडणुकीत कोकाटेंनी विजय मिळवला आणि संधी मिळताच त्यांनी अजितदादांची साथ दिली। लोकसभेत राजाभाऊ वाजे यांना छुपी मदत करत विधानसभेचा आपला रस्ता त्यांनी क्लिअर करून घेतला। पाठोपाठ भुजबळांना मागे सारत त्यांनी थेट मंत्रिपदावर उडी घेतली। त्याचवेळी भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून पक्षाच्या एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तोंड सुद्धा उघडलेलं नाही, हे विशेष आहे। शिवाय या निमित्तानं गत 20 वर्षांपासून भुजबळ फार्मवर प्रवेश नसलेल्या अनेक राजकीय नेत्यांना आनंद झालाय इतकं तर नक्की आहे। भुजबळांना 2024 मधील काही वाद अंगलट आल्याचीही चर्चा आहे।
त्यांनी सतत मराठा समाज आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ले चढवले. आपणच ओबीसी राजकारणाचा एकमेव चेहरा आहोत अशा थाटात ते वावरले. अगदी देशाच्या राजकारणात जाण्याची स्वप्न देखील त्यांना पडली. याच पार्श्वभूमीवर भुजबळांना बाजूला करून अजितदादांनी नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांना संधी दिल्याचं बोललं जाते. आता कोकाटे सुद्धा भुजबळांना सतत डिवचतायत. भुजबळांना ओबीसी म्हणून त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या एवढंच दिसत असेल. दुसरे ओबीसी नेते दिसत नसतील तर त्याला काय करणार? चूक असेल तरच समजूत काढणार ना. चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार? भुजबळांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाची कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिलाय तो आतापर्यंत कोणत्याही पक्षाने दिलेला नाही असं कोकाटेंनी म्हटले. त्यानंतर कोकाटेंनी 24 डिसेंबरला भुजबळांच्या येवला या मतदारसंघात दौरा केला. तिथं त्यांचा सत्कारही झाला. या सत्काराला लासलगाव परिसरातील 46 गावांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यात सगळ्या मंडळींनी भुजबळांना काही ठिकाणी गावबंदी देखील केली होती. अशोक होळकर यांच्या पुढाकारानं हा सत्कार झाला. या कार्यक्रमातच मंत्री कोकाटेंनी होळकरांना बळ द्यावं असं उघडपणे आवाहन केलं होतं. या निमित्तानं भुजबळ विरोधक एकत्र आल्याचं चित्र निर्माण झालं. भुजबळ यांची ही जखम भरून निघते नाही तोच कोकाटेंनी पुन्हा एकदा खपली काढली. पक्षानं छगन भुजबळांचे खूप लाड केलेत. त्यांचे अजून किती लाड करायचे? जो जे वांछिल तो ते लाभो. त्यांना कुठं जायचं तिथे जाऊ द्यात असं म्हणत भुजबळांची आता उपयोगिता संपल्याचंही अप्रत्यक्षरित्या त्यांनी जाहीर केलंय. कोकाटे यांच्या या वक्तव्याला अजितदादांनी सुद्धा शांत राहून एक प्रकारे पाठिंबाच दिलाय. याचं दुःख भुजबळांना आता कायम सलत राहणार आहे. यात भुजबळ हे मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत तर सत्तेचं केंद्र हे कोकाटेंकडे. कोकाटे यांच्या रूपानं भुजबळ विरोधकांना एक नवीन आधार मिळाल्याचीही चर्चा होतीये. शिवाय नाशिकचे पुढचे पालकमंत्री सुद्धा तेच असू शकतात. त्यामुळे कोकाटे विरुद्ध भुजबळ वादाचा पिक्चर अभि बाकी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.